नमस्कार मंडळी. तर मम्मी इथे उद्याच्या भाजीची तयारी करत होती. तर तोपर्यंत मी इकडे स्वयंपाकाला लागले. तर आधी वरण भाताचा कुकर लावला आणि जोपर्यंत वरण भात होतोय तोपर्यंत मी इथे भाकरी करून घेतल्या. तर भाकरी इथे झालेल्या आहेत. त्यानंतर त्याच तव्यावर शेपूची भाजी करून घेतली. थोडीशी मुगाची डाळ घालून भाजी अर्धवट शिजवून घेतली. त्यानंतर यामध्ये मी हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणं यांचं एकत्रित केलेलं वाटण घातलंय. भाजी छान परतायची. इथे आपली भाजी देखील तयार. यानंतर लगेचच वरणासाठी फोडणीची तयारी केली. टोमॅटो चिरताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, अर्धा टोमॅटो चिरायचा आणि अर्धा टोमॅटो खायला विसरायचं नाही बरं का. यानंतर वरण फोडणी घालायला घेतलं. कांदा टोमॅटो त्यासाठी बारीक चिरला आणि चांगला परतून घेतला. कांदा आणि टोमॅटो चांगला परतला की फोडणीमध्ये हळद, धनेपूड आणि थोडासा गरम मसाला घालायचा. शिजवून घेतलेली डाळ घालायची. मीठ आणि पाणी टाकून वरण छान उकळून घेतलं. आता स्वयंपाक झाला म्हणून लगेच जेवायला बसायचं नाही. आधी किचन नीट स्वच्छ पुसून घ्यायचा, नाहीतर मम्मीचा ओरडा पडणार हे पक्क. अशा प्रकारे संपूर्ण स्वयंपाक झालाय. मग काय, गरम गरम जेवण वाढलं ताटात आणि बसले खायला. भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.